वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिली ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेची आजची ही दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील हा पहिला सामना आपण दुसऱ्या फेरीतला पाहतोय. दुसऱ्या फेरीची लढत या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे जयभैरी मुरुगवाडा तर दुसऱ्या बाजूला रत्नदीप पाटीलवाडी हा संघ आपल्याला लढत देताना पाहायला मिळेल. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर लगेचच निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि देखील जयभैरी मुरुगवाडा या संघाला देखील माहिती आहे की धावा ते चेस होत आहेत आणि मागच्या सामन्यांमध्ये हे देखील पाहिलंय. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आहे सागर कांबळे, रफ्तार का सौदागर, वेगाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याने या गोलंदाजी दखल घेतली आणि तो सागर कांबळेच्या विरोधामध्ये कुंदन रोईलकर. आयकॉन वर्सेस आयकॉन. पहिला चेंडू आहे, मोठा फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहे अफलातून जेल मितेश उर्फ मितवा बिरजे तिथे होता तैनात आणि एका हातामध्ये जेल टिपलाय. कुंदन रोईलकरचा इथे खेळ संपलाय. काय जेल टिपलाय मितवाने. लाजवाब. जितक्या वेगाने चेंडू फेकला होता तितक्याच वेगाने तो मारायचा केलेला प्रयत्न बॅटची हलकीशी काढायला लागली आहे. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. काय झेल टिपलाय मितवाने. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला हरकत नाहीये. मितेश बिरसे ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती कुंदन रोईलकरला डगआउटचा रस्ता दाखवलाय. डोळ्याची पापणी मिटेपर्यंत हा चेल इथे कंप्लीट झाला होता आणि तोच मितेश बिरसे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. अफलातून चेल आहे. आपण जर का पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये ऋत्विक आणि कुंदन रोईलकरने चांगली फलंदाजी केली होती आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये सागर उर्फ बंटी पाटील याचं इथे पदार्पण झालंय. या खेळाडूने देखील सातत्याने प्रभावित केलंय. आपण पाहिलं तर रत्नागिरी तालुक्यामध्ये हा देखील खेळाडू चांगल्या रीतीने आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. मितवाने घेतलेली ती कॅच आणि त्यानंतर कुंदन रोईलकर आपल्याला डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळालाय. सागर कांबळेच्या विरोधामध्ये आपल्याला मोठे फटके खेळता येत नाहीत. त्याच्याकडे वेग आहे. खेळपट्टीच्या दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि तोच आपल्याला सागर कांबळे इन ऍक्शन या चेंडूवरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर या बेला हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक आणि संघाचं खातं इथे खोललंय सागर पाटीलने. रत्नदीप पाटीलवाडी हा एक बलाढ्य संघ आहे आणि त्यानंतर धाब संख्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. यष्टांच्या बागे उत्कृष्ट विकेट किपर, उत्कृष्ट यष्टरक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मंदार जोशी. रत्नागिरीमध्ये विकेट किपिंगच्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थानी नाव आहे मंदार जोशीचं. आपण पाहिलं तर जय भैरव चषकामध्ये सोहम भाटकरला ज्या प्रकारे मंदार जोशीने चपळाईने बाद केलं होतं ती रील खूप व्हायरल झाली होती. त्यानंतर षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर पंचांच्या डाव्या हाताकडून सागर कांबळे राईट मोर द विकेट. येणारा तिसरा चेंडू सागर पाटील साठी. राईट मोर द विकेट. या वेळेला येणारा तिसरा चेंडू सागर पाटील बॅट टिकून आव्हान करतोय. या देखील वेळेला कट करायचा होता. या वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. येतोय ते डट बॉल. मंदार जोशी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला काय मिनी ऍक्शन पाहायला मिळतात. ऍक्टिव्ह आहेत. यष्टांच्या मागून सूत्र हलवली जातात. प्रत्येक क्षेत्ररक्षणाकडे लक्ष असतं आणि त्यानंतर असं यष्टरक्षण करणं फारसं कमी लोकांना जमतं. आला इथे डॉट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. या देखील वेळेला आलाय डॉट बॉल. काय गोलंदाजी केली सागर कांबळेने. आपण जर का आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू फेकल्यात आणि त्याच 4 चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती कुंदन रोईलकरला माघारी पाठवलं आणि त्यानंतर पुढचा चेंडू आपल्याला एक सिंगल पाहायला मिळाली आणि त्यानंतरचे आलेले 2 डॉट बॉल. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा केलेला इरादा तिथे आहे. साईल ठीक तैनात. यावेळेला चेंडू फील्ड केला जातोय. एकदा पूर्ण केली. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि याच 2 धावांनी धावसंख्या आता 3 अंकावरती आपल्याला जम्प करताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू धावसंख्या 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अशी आपल्याला इथे पाहायला मिळते. जय भैरी बुरुगवाडा संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि कमालीची गोलंदाजी राहिली आहे सागर कांबळेची. वेगाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या गोलंदाजाकडे प्रचंड वेग आहे. त्या वेगाच्या विरोधामध्ये आपल्याला फटके खेळायला थोडंसं इथे कठीण होऊन बसतं आणि तेच इथे झालंय. यष्टी झाली उद्ध्वस्त. सागर पाटील मैदानाच्या बाहेर ते येईल या नावाची चर्चा आपण सातत्याने करतो आणि सागर पाटील पहिल्या चेंडूवरती आणि शेवटच्या चेंडूवरती हे ते दाखवून दिलंय की का भला या रत्नागिरीचा अव्वल स्थानी म्हणून गोलंदाज म्हणून ओळखला जातो.
त्याच वेगाने टाकलेला चेंडू सागर पाटीलची बॅट येईपर्यंत चेंडू इथे यष्टनचा वेध घेऊन मोकळा झाला होता. धक्क क्रमांक इथे दुसरा लागलाय. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. पॉवर प्लेचं षटक काय हाताळलंय सागर कांबळेने. फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 गड्यांना गारद केले. पहिल्या चेंडूवरती कुंदन रोईलकर आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सागर पाटील झाला इथे बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इथे आपल्याला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राजकिरण इथे दाखल होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती ओमी बावकर हा खेळाडू ते पाहायला मिळेल. या देखील खेळाडूची चर्चा सातत्याने राहिली आहे. ओमी बावकर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ओमीवरती ते विश्वास दाखवलाय आणि या देखील खेळाडूचा खेळ इथे दमदार राहिलाय. आपण पाहतोय मुरलीधर चषक चालली ही दुसऱ्या फेरीची पहिली लढत जयभैरी मुरगवाड्याच्या विरोधामध्ये रत्नदीप पाटीलवाडी. पहिल्या सामन्यामध्ये पाटीलवाडीने देखील कमबॅक केला होता. चांगला खेळ त्याचा पहिल्या सामन्यामध्ये झाला होता आणि त्यानंतर आता थोडासा अडचणीमध्ये येऊन पोहोचलाय तोच वर्षे रत्नदीप पाटीलवाडी संघ. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट गेल्या, 3 धावा फक्त खर्च केल्यात आणि ते पॉवर प्लेचं षटक होतं. इथून पुढे गेअर शिफ्ट करावा लागेल. ऋत्विक पाटीलचे फलंदाजी देखील अप्रतिम राहिली. आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिली आहे. त्याच्या बॅटमधून आपण 27 धावा पाहिल्या होत्या आणि तोच ऋत्विक पाटील मैदानाच्या आतमध्ये यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू लढवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. स्मिथ शिवलकर तिथे आहे. एक धाव ती कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेने धावसंख्या आता 4 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. सर्व कमालीचे क्षेत्ररक्षक या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदित्य मोरे आहे, गौरव मडवी, स्मिथ शिवलकर, त्याचबरोबर सागर कांबळे, प्रतीक वास्के, सुरेश वाघधरे, मितेश बिरसे, मंदार जोशी असा संपूर्ण संघ. त्यानंतर पुढच्या शेड्यूलवरती देखील इथे एक धाव घेतली आहे. राजकिरण होता, स्ट्राईक इथे चेंज केली आहे. एकेरी धावांवरती जास्त इथे विश्वास दाखवलाय कारण पहिल्या षटकामध्ये विकेट आल्या, धावगती इथे कमी झाली आहे. इथून पुढे ते साजेदारी करायची आहे, पारी इथे सजवायची आहे दोन्ही फलंदाजांना आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये गेअर शिफ्ट केला जाईल. मोठ्या धावा त्यांच्या बॅटमधून यायला सुरुवात होईल. या षटकामध्ये जपून फलंदाजी करायची आहे असं ते सांगितलंय. कारण गोलंदाजी मार्कवरती आपण ओमी बागकरला इथे पाहतोय. यावेळेला बोटा फटका आडव्या हाताने खेळायचा केलेला प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने गौरव मडवी तिथे आहे तैनात. तोपर्यंत एक धाव ती रोखू शकत नाहीये. एक धाव ती कंप्लीट केली जाईल. धावसंख्या आता 1 अंकाने पुढे सरकणाऱ्या 6 अंकावरती. सातत्याने प्रत्येक शेड्यूलवरती ते एकेरी धाव घेतली जाते. आतापर्यंत आपण पाहिलं तर रिक्वायर रन रेट करंट ते आपल्याला 4चा पाहायला मिळतोय. यावेळेला फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने शेड्यूल मारलाय. स्मिथ शिवलकर तिथे आहे तैनात. वाह काय एफर्ट्स आहेत. नक्कीच मित्रांनो ह्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आपल्या संघासाठी 3 धावांचं योगदान इथे स्मिथ शिवलकरने दिलं आहे. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती नक्कीच इथे पाहणार आहोत. समोरच्या दिशेने फुल टॉस शेड्यूलचा तो इथे मारला होता. स्ट्रायकिंग गेटवरती आपण राजकिरणला इथे पाहिलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. एका हाताने प्रॉपरली जम्प केले शेड्यूलवरती. आपल्या संघासाठी 3 धावांचं योगदान दिलं आहे. या देखील वेळेला बोटा फटका खेळायचा होता. यष्टनच्या मागे मंदार जोशी आहे. चेंडू हातापर्यंत कलेक्ट केलाय. आलाय ते डॉट बॉल. दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. थोडासा खेळ फसलाय रत्नदीप पाटीलवाडीचा. इथून पुढे इथे हरून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कष्ट परिश्रम मेहनत इथे घ्यावी लागेल. प्रयत्नांची परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. स्ट्रायकिंग गेटवरती ऋत्विक यावेळेला पुन्हा एकदा बोटा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. या देखील वेळेला आलाय डॉट बॉल. सरकच्या आपल्याला 2 निर्धाव चेंडू फेकताना ओमी वाक्कर इथे पाहायला मिळालाय आणि प्रभावी षटके पाहायला मिळते. 6 चेंडू फेकले, फक्त 4 धावा खर्च केले आहेत. षटक क्रमांक संपलाय ते दुसरा आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. रत्नदीप पाटीलवाडी संघ बॅकफूटवरती गेलाय. कमालीची झेल मितेश बिरसेने ज्यावेळेला टिपली आणि त्यानंतर इथे मात्र मोमेंटम शिफ्ट झाला तो म्हणजे जयभैरी मुरगवाड्याच्या खात्यामध्ये. कुंदन रोलकर सारखा एक आक्रमक खेळाडू आपल्याला डगआउटचा रस्ता धरताना पहिल्या शेड्यूलवरती पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता टीम मीटिंग घेतली जयभैरी मुरगवाड्याने. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा आहे. येस गौरव मडवी याच्यावरती विश्वास दाखवलाय. व्यक्ती कोणतील पहिला आणि संघाकडून तिसरा हे महत्वाचं षटक. आपण पाहिलं तर भाटीमिऱ्या प्रीमियर लीग फाईट क्लबच्या वतीने ती स्पर्धा इथे आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमधला सर्वाधिक उच्चांक बोली या गोलंदाजाला लागली होती. तोच गौरव मडवी 40,000 पॉईंट ह्या एका खेळाडूवरती खर्च केले होते जयभैरी मसोबा या संघाला आणि तोच गौरव मडवी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. नक्कीच गौरवचा देखील चांगला खेळ राहिलाय या सीझन मध्ये. 1 फॉर्म मध्ये हा देखील आहे. अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधला हा देखील खेळाडू एक गणला जातो. 2 षटकांमध्ये 7 धावा आहेत. हे प्रभावी षटक इथे टाकावं लागेल. येणारा पहिला चेंडू पंचाच्या डाव्या हाताकडून
पहिला चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा होता. वेगवान गतीने फेकलेला चेंडू फलंदाजाला समजत नाहीये, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, आलाय ते डॉट बॉल. यष्टीच्या मागे बंदर जोशी आपल्याला क्लोज कीपिंग करताना कायम पाहायला मिळतात, किती वेगवान गोलंदाज असू द्या. आलाय डॉट बॉल, चांगले यष्टीरक्षण आहे. देखील वेळेला येणारा दुसरा चेंडू, या देखील वेळेला मोठा फटका खेळायचा होता, या देखील वेळेला ऑफस्टिक सोडत चाललेला चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. वाईट चेंडूचा क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 धावसंख्या आपण 8 अंकावरती पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिथे तिसरं प्रगतीपथावर. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. राजकिरण आयकॉन खेळाडू आहे स्ट्रायकिंग एंड वरती. आयकॉनिक खेळी इथून पण तुम्हाला करायची आहे. का संघामध्ये तुम्हाला दाखल केले इथे दाखवून देणं गरजेचं आहे. या देखील वेळेला येतोय डॉट बॉल. काय गोलंदाजी केली गौरव मडवीने. पहिल्या चेंडू डॉट बॉल, त्यानंतर इथे वाईट चेंडू फेकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलाय. लाईन आणि लेन मध्ये सातत्याने इथे बदल केला जातोय आणि या देखील गोलंदाजी चर्चा सातत्याने असते. हीच खासियत राहिली आहे गौरव मडवीची. प्रत्येक चेंडू वेगळ्या लेंथवरती इथे टाकण्याची ताकद आहे. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच आमच्यापर्यंत वळलेत. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. 9 चेंडूचा आणि 9+1. येस वाईट प्लस येस वाईट +1 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या. धावसंख्या आपण पाहतोय 10 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. संघाची धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. पुन्हा एकदा नियम क्रमांक 22 इथे वापरला गेलाय. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश केलाय. 10 अंकावरती जाऊन धावसंख्या पोहोचली आहे आणि षटक क्रमांक आपण तिसरं पाहतोय. रत्नदीप पाटीलवाडी या संघाचं हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फारसं बघायला मिळत नाही, कारण आक्रमक फलंदाज आहेत, आक्रमक खेळी केली जाते. जास्तीत जास्त धावांवरती ते पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल पाटीलवाडी या संघाकडून. या देखील वेळेला आलाय डॉट बॉल. सातत्याने ते पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. राजकिरणला थोडंसं ते ऑफस्टिकच्या बाहेर ते सफल व्हावं लागेल. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर जमवून ठेवावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला फटका खेळायचा आहे, परंतु तसं मैदानाच्या आतमध्ये घडत नाही आहे. सातत्याने इथे डॉट बॉल येत आहेत. या देखील वेळेला ऑन साइडच्या दिशेने चेंडू खेळलाय करा, परंतु जागा इथे चुकीची निवडली गेली आहे. क्षेत्र चुकीचं आहे. जिथे घोषित क्षेत्र डिक्लेअर केलंय तिथे आली 1 धाव आणि याच एका धावेने धावसंख्या आता 11 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. राजकिरण 6 चेंडू आतापर्यंत खेळले आहेत. फक्त आणि फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आहेत. आयकॉन खेळाडू आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गौरव मडवी प्रभावी षटक इथे टाकले. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4च धावा खर्च केल्या, त्यामध्ये आले 2 वाईट बॉल. एकदा गौरवचा पुढचा चेंडू यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू शरीरापासून दूरवर ठेवण्याचा केलेला प्रयत्न पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत वळलेत. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचेल. पंचांची कसरत झाली आहे. ओमकार चिपोरेकर सातत्याने आमच्यापर्यंत वळत आहेत. त्यांच्यात आम्हाला समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचेल. गौरव इथून पुढे अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत. तिसरं षटक पाहतोय. यावेळेला लाईन अँड लेन मध्ये बदल केला, जसा बदल केलाय तसाच तो पाठवलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला येतोय राजकिरणच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या आता 18 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. चांगली फलंदाजी आहे आणि हा फटका चांगला आहे. जसा अकूट टप्पा आला तो शेवटपर्यंत पाहिला आणि त्यानंतर तो फटका खेळलाय. राजकिरणच्या बॅटमधून आलेला हा दमदार षटकार आपण पाहतोय. इथे मात्र गौरववरती ते दबाव निर्माण केला जरूर जातोय, कारण ह्याच्या आधी आपण पाहिलं तर 3 अतिरिक्त चेंडू या षटकावरती फेकले आहेत गौरवने आणि त्यानंतर आलेला हा षटकार. इथून पुढे कमबॅक करायचं आहे. या देखील वेळेला फुलटा चेंडू आहे. पायचीची अपील आहे. पंचांकडे लाऊड अपील ती केली होती, त्यावर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. बॅटर इथे सेफ आहे. लेग बॅचच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली आहे. षटक क्रमांक संपलाय ते 3. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. इथून पुढे तुमच्याकडे 6 चेंडू आहेत आणि त्या 6 चेंडूवरती तुम्हाला जास्तीत जास्त धावा खर्च करायचे आहे. फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती ऍड करावं लागेल. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार आहे. ऋत्विक पाटील आतापर्यंत 4 चेंडू 2 धावा. कुंदन रोलकर पहिल्या चेंडूवरती माघारी परतला. सागर पाटील 5 चेंडू 3 धावा. राजकिरण 8 चेंडू 9 धावांची फलंदाजी. यस विनंती केली जाते जे यष्टांच्या मागे बॅरिकेड जिथे लावलेले आहेत तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती केली जाते आपण थोडेसे या साईडला या. बॅरिकेडवरती आपण लोड द्यायचा नाहीये. सर्व क्रीडा रसिक प्रेमी फक्त कमिटी मेंबर्स तिथे असतील या आयोजकांच्या वतीने तुम्हाला इथे विनंती केली आहे. माझा आवाज आता तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ह्या सूचना तुम्ही फॉलो करा.
ही आयोजकांनी तुमच्यापर्यंत केलेली विनंती आहे. स्ट्रायकिंग एड वरती पुन्हा एकदा आपल्याला राजकिरण पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय क्रिकेट विश्वामध्ये जालाबाचा बोलबाला राहिला या रत्नागिरीमध्ये तोच सूरज वाघधारे आपल्याला इथे पाहायला मिळतोय. स्मिथ चिवलकर देखील एक गोलंदाज चांगला आहे. साहिल टेक देखील आहे. असे अनेक खेळाडू आपल्याला इथे अष्टपैलू पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला स्मिथ चिवलकर आपल्याला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. रत्नागिरीचा सायकल किंग आपल्या आयुष्यापर्यंत आत्तापर्यंत 8 सायकल ज्याने मॅन ऑफ द सिरीजच्या किताबामध्ये जिंकले आहेत. तो आपल्याला इन ॲक्शन इथे पाहायला मिळणार आहे दुसऱ्या डावामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सूरज वाघधारे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हे देखील एक मोठं नाव आहे. जयभरी मुरुगवाडा संघाकडून सातत्याने खेळलं जातं आणि या संघाचं नेतृत्व अनेक स्पर्धांमध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये केले आणि आपल्या संघाला इथे विजेता चषकावरती नाव करून देण्यात ज्याचा मोलाचा वाटा राहिला आहे तो सूरज वाघधारे. पहिला चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय फक्त आणि फक्त एका धावेसाठी. धावसंख्या आता 20 या अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. फटका चांगला खेळला होता. जागा इथे चुकीची निवडली गेली आणि त्यानंतर इथे एकच धाव इथे आली आहे. इथून पुढे नक्कीच रत्नदीप पाटीलवाडी संघ 30 ते 35 धावांचा विचार केला जाईल कारण कम टोटलवाले देखील आपल्याला सामने हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल आणि ती ताकद आहे रत्नदीप पाटीलवाडीच्या खात्यामध्ये. अनेक असे गोलंदाज आहेत ज्याच्यावरती रत्नदीप पाटीलवाडीला पुरेपूर इथे विश्वास आहे. परंतु इथून पुढे तुम्हाला 30 ते 35 धावांवरती मजल मारायची आहे. नक्कीच 30 ते 35 धावा तुमच्याकडे फायटिंग टोटल होऊ शकतो. इथून पुढे तुम्हाला त्या 5 चेंडूवरती 15 धावा शोधून काढायचे आहेत. तुम्हाला मोठे फटके प्रत्येक चेंडूवरती खेळावे लागतील. मोठे प्रहार तुम्हाला सातत्याने करावे लागतील. सूरज वाघधारे देखील तितक्याच चतुराई भरा गोलंदाज आहे. खूप सारा अनुभव आहे या टेनिस क्रिकेटचा. यावेळेला यष्टी उद्ध्वस्त आहे. यावेळेला स्टंप लाईन गोलंदाजी केली आहे. यष्ट्यानं इथे उद्ध्वस्त केली आहे. सूरज वाघधारे या नावाची प्रचिती या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दिली आहे. जय भैरव चषकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी राहिली होती सूरज वाघधारेची. विजेता चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरलं होतं आणि त्यानंतर आता मात्र चांगली गोलंदाजी झाली सूरज वाघधारेच्या माध्यमातून. यस काय चेंडू फेकलाय. त्रिफळ षेध. यश उद्ध्वस्त. फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारची संधी नव्हती. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. राजकिरणचा विचार केला 10 चेंडू खेळले आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. त्यामध्ये आला एक षटकार आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अनुराज नाटेकर येताना पाहायला मिळाला. रत्नदीप पाटीलवाडी या संघाकडून सातत्याने या देखील खेळाडूकडून खेळी केली गेली आहे आणि प्रभावी राहिले आपल्या संघासाठी. इथून पुढे संघाला गरज आहे 4 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज वाघधारे 2 चेंडू फेकले. 1 धाव खर्च केली आणि एकाकडेला गारद केले. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव आणि त्यानंतर इथे यष्टी उद्ध्वस्त केली आहे. स्ट्रायकिंग एडवरती अनुराज नाटेकर. 6 सरासरीने चाललेला रत्नदीप पाटीलवाडी हा संघ आपण पाहतोय आणि प्रोजेक्टेड स्कोअर हा 24 आपल्याला इथे स्क्रीनवरती दाखवला जातोय. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने अराउंड कार्पेट खेळलेला फटका गौरव मडवी तिथे आहे तैनात. एकच धाव इथे घेतली जाणार. त्याच एका धावेवरती समाधान देखील मानलं जाणार आहे कारण दुसऱ्या बाजूला जर का विचार केला तर ऋत्विक उर्फ बाबा पाटील आहे आणि त्याच बाबाकडे नक्की क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आतापर्यंत तो शांत देखील राहिला आहे. 4 चेंडू खेळत आणि फक्त 2 धावा ऋत्विकच्या देखील बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 21 अंकावरती जाऊन जम्प करेल. यावेळेला पुढचा चेंडू सूरज वाघधारेचा. यावेळेला ऑफसाईडला खेळायचा केलेला इरादा. यावेळेला तो फटका फसलाय. बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाहीये. चेंडू इथे हातामध्ये कलेक्ट केलाय मंदार जोशीने. आलाय डट बॉल. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर आहे. हाणामारीचे षटक आहे. हाणामारी करायची आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करायचे आहेत. बाबाला इथून पुढे 2 मोठे फटके खेळायचे आहेत आणि याच प्रकारचा फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय. गौरव मडवी आहे तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केला जाईल का प्रयत्न? नाही केलाय. एकाच धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या 22 अंकावरती पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलला गेला रत्नदीप पाटीलवाडी हा संघ. जयभैरी मुरुगवाडा संघाची हीच तर कहाणी झाली आहे. गेल्या अनेक स्पर्धांमध्ये आपण या संघाचा बोलबाला पाहिलाय. सूरज वाघधारे 5 चेंडू फेकले. 3 धावा खर्च केले आहेत. एका गड्याला केले गारद. प्रभावी षटक. समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखायचं आहे असाच केलेला इरादा आणि त्यानंतर येणारा पहिल्या डाबातला शेवटचा चेंडू अनुराज नाटेकर. यावेळेला बेगबान पद्धतीने फेकलेला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. पहिल्या डावाचा खेळ झालाय आणि 22 धावांवरती येते. पहिला डाव संपलाय. 23 धावांची असणार आहे गरज जयभैरी मुरुगवाड्याला हा सामना जिंकण्यासाठी.
चला यानंतर होणार सामना लक्ष्मीकांत भाटेच्या विरोधामध्ये महापुरुष पोलीस. चला दोन्ही संघ विनंती केली जाते आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. लक्ष्मीकांत भाटे आणि त्याचबरोबर महापुरुष पोलीस संघ. आपण पाहतोय वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिले. आजच्या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना लक्ष्मीकांत भाटेच्या विरोधामध्ये महापुरुष पोलीस. चला दोन्ही संघाचे कर्णधार विनंती केली जाते आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. तमाम दर्शकों और खिलाड़ियों का मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं इस खूबसूरत प्रतियोगिता में जिसका नाम है वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड की जानिब से रखी गई मुरलीधर टूर्नामेंट 2026 सीजन 1 और सेकेंड राउंड का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं जय भैरी मुरुगवाड़ा बनाम रत्नदीप पाटिलवाड़ी के दरमियान। जय भैरी मुरुगवाड़ा ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया और मात्र 22 रनों पर रोका है रत्नदीप पाटिलवाड़ी टीम को। अब 24 गेंदों पर 23 रन बनाने हैं इस मुकाबले को जीतने के लिए। देखना होगा पारी की शुरुआत करने के लिए किस खिलाड़ी को लाया जाता है। इसके बाद होने वाला मुकाबला है महापुरुष पुलिस बनाम लक्ष्मीकांत भाटे। दोनों टीमों के कैप्टन टॉस बॉक्स में आइए टॉस के लिए। हमारे साथी दोस्त निरंजन भोसले आपका इंतजार कर रहे हैं। इसके बाद तुरंत आपका मुकाबला खेला जाएगा। चलिए लक्ष्मीकांत भाटे और महापुरुष पुलिस टॉस के लिए आइए। चलते हैं मैच के दरमियान। स्मित शिवलकर और मितेश बिरजे यानी कि मितवा फील्डिंग करते हुए क्या लाजवाब कैच लपका और तारीफ भी की थी सभी दर्शकों ने। तालियों की गूंज भी हमें सुनने को मिली है। यही वो जय भैरव टूर्नामेंट की डिफेंडिंग चैंपियन टीम है जिसने 1 लाख रुपए की धनराशि अपने नाम की। और जय भैरी मुरुगवाड़ा के हर एक अपकमिंग स्टार ने क्या दमदार प्रदर्शन किया और इस प्रतियोगिता में जिसने विकेटों के पीछे से एक बेहतरीन कार्य जो किया है मंदार जोशी अहम पहलू रहे पिछली प्रतियोगिता के। आइए चलते हैं मैच के दरमियान। और पावर प्ले का ओवर लेकर आते हुए अनुराज नाटेकर ओवर द विकेट से पहली ओवर की पहली गेंद। इस बार व्हाट अ शॉट, क्या बात है, कमाल का स्ट्रोक खेला है। जिस दिशा में गेंद है उस दिशा में करारा स्ट्रोक देखने को मिला है। स्मित शिवलकर के बल्ले से निकलता हुआ एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, 4 रन। जबरदस्त स्ट्रोक खेला है। अनुराज की गेंदबाजी जानते हैं और पावर प्ले की पहली ही गेंद पर लाजवाब स्ट्रोक स्मिथ के बल्ले से निकलता हुआ। इसी अंदाज में बल्लेबाजी के लिए इनको जाना जाता है। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर थी। ओमकार जी पोयरेकर सर इनका इशारा था वह वाइड का।
इस अतिरिक्त रन से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 5 बिना विकेट के नुकसान पर। और पावर प्ले के ओवर में ही अपने टीम का पलड़ा भारी करना चाहेंगे स्मिथ, देखना होगा। इस बार उड़ाया है, डीप में खिलाड़ी तैनात, वन बाउंस गेंद को फील्ड करने की कोशिश लेकिन नाकामयाब रही। गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर, 4 रन। थोड़ी सी गेंद आगे थी, बहुत ही अच्छा कनेक्शन देखने को मिला। कोशिश अच्छी थी खिलाड़ी की गेंद को रोकने की, लेकिन गेंद को रोक नहीं पाए। 4 रनों के लिए गेंद जाती हुई। और आप स्क्रीन पर देख सकते हैं नेक्स्ट मैच का टॉस निरंजन भोसले इनकी ओर से यहां पर देखने को मिला। और इस समय और एक बढ़िया स्ट्रोक है और एक लाजवाब चौका निकलता हुआ स्मिथ के बल्ले से। पूरी तरीके से हताश किया है अनुराज को स्मिथ ने। 3 रन बने हैं, मात्र 10 रन दूर है यहां से जयभैरी मुरगोडा की टीम। काफी तेज नजर है और बाउंड्री लाइन के 5 फुट अंदर गेंद गिरी, वरना ये 6 रनों के लिए निकलती। इस बार भी अच्छी कोशिश थी लेकिन जाएगी डी जोन में 1 रन के लिए। 14 रन बने हैं इस सिंगल के साथ। बढ़िया बल्लेबाजी करते हुए 4 गेंदों पर 3 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए स्मिथ। और क्या कमाल का यहां पर स्टार्ट मिला है जयभैरी मुरगोडा टीम को। इस मुकाबले को अगर जीतते तो लगातार ये दूसरी जीत रहेगी और जीत का यहां पर जो है कहीं ना कहीं चहल लगी होगी। उन्हें पता है कि 23 रनों के लक्ष्य को पार करना इतना मुश्किल नहीं होगा। शुरुआत तो बहुत ही अच्छी मिली है, 14 बने इस पावर प्ले के ओवर के और 2 गेंदें आना शेष। जो अनुराज किफायती गेंदबाजी के लिए जाने जाते हैं उनके खिलाफ हल्ला बोला है। इस बार भी प्रॉपर टाइम के, ओह व्हाट अ शॉट, क्या बात है। इस खिलाड़ी का कोई तोड़ नहीं है, लाजवाब बल्लेबाजी करते हुए। रिप्ले में देख सकते हैं, ओह क्या बात है, लाजवाब स्ट्रोक है। हवा को चीरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई है 6 रनों के लिए। रन संख्या बनी है 20, मात्र 3 रन दूर है। इस बार जड़ में गेंद दिखी थी और थोड़ा सा इंतजार करना पड़ेगा। औपचारिकता बची है मैच के दरमियान। मात्र 3 रन दूर है जयभैरी मुरगोडा की टीम। 6 गेंदों पर 19 रनों की लाजवाब पारी। स्मिथ बीच मैदान में खेलते हुए नजर आ रहे। औपचारिकता बची है मैच के दरमियान। 18 गेंदों पर 3 रनों की जरूरत है। अमूमन बड़े मुकाबले में 3 में 18 चाहिए होते हैं, लेकिन यहां पर देखिए 18 में 3 रन चाहिए। और यहां से एक बड़ा चमत्कार ही रत्नदीप पाटिलवाड़ी को मैच में ला सकता है, ये असंभव नजर आता हुआ। इस बार अच्छा स्ट्रोक खेला है, काफी फाइन गेंद चली गई है और आखिरकार मितवा के बल्ले से चौका निकला है और ये सेकेंड राउंड का मुकाबला भी जीतते हुए जयभैरी मुरगोडा की टीम और शानदार तरीके से आगे बढ़ती हुई। जहां से पिछला टूर्नामेंट समाप्त हुआ था, जीत का टैग लेकर यहां तक पहुंचे और इस प्रतियोगिता में ये लगातार दूसरी जीत यहां पर देखने को मिल रही है। यह मैच